जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी. तुकारामांचे अभंग आपण मागच्या वेळी ज्ञानाचे बघितलेच. अं, अभंगांमध्ये अनेक म्हणजे अशी प्रतवारी आहे. त्यातले ज्ञानाचे अभंग जास्त आहेत तुकारामांचे. आणि हे मुख्य म्हणजे त्यातही विविधता फार आहे. म्हणजे सरळ वेदांतामध्ये असलेलं ज्ञानच सांगितलेलं आहे. आता उदाहरणार्थ आनंदाचे डोही आनंद तरंग, ह्यात काही नाही. ह्यात आनंदाची अवस्थाच अशी आहे की जी वेदांताला अपेक्षित आहे. आणि त्याचा कसलाही काथ्याकूट न करता तो आनंदच तुमच्यापर्यंत पसरवलेला आहे, तुमच्यापर्यंत प्रसारित केलेला आहे. काही वेळा ज्ञान ज्ञान योगाचा उहापोह आहे. ज्ञानाची स्थिती कशी सांगितली आहे तशी काही अभंगामध्ये ज्ञानाकडे पोचता कसं येईल असं सांगितलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भक्ती आणि ज्ञान हे एकत्र कसं जातं ह्याचा अतिशय सुंदर उहापोह सर्व संतांनी केला, तुकारामांनी केलाच केला. त्यामुळं भक्तीचं महत्त्व हे वेदांतातल्या लोकांनी काय केलं, नंतर भक्तीचं महत्त्व मान्य केलं. त्याचा एक प्रकारचा लोकांचा दबाव आला पुराणांच्या प्रसार झाल्यानंतर. आणि त्यांनी भक्ती हे चित्तशुद्धीचं साधन आहे. आज पण तुम्ही कोणत्याही वेदांतांशी बोललात तर ते म्हणतात की हो, चित्तशुद्धीसाठी म्हणून भक्ती ठीक आहे, पण तेवढंच, म्हणजे बाकी काही नाही. बाकी खरं आहे ते आमची ब्रह्मवाक्य जी आहे त्यावर विचार करून ब्रह्मामध्ये लीन होणं हे महत्त्वाचं आहे. तर असा एक प्रत्येकाचं हे आहे. तर इथे तुकाराम मात्र भक्ती म्हणजेच ज्ञान असं सांगतात आणि ते ज्ञानेश्वरांचं अनुसरण करत असतात ही सगळी मंडळी. एकनाथांनी ते केलं, नामदेवांनी केलं. तर भक्ती आणि ज्ञान यामध्ये भक्तीची उच्च कोटीची अवस्था आणि ज्ञान यांच्यामध्ये फरकच करता येत नाही. इथंपर्यंत भक्तीचं तत्वज्ञान फार उच्च पातळीला संतांनी नेलं. त्याचा तात्वज्ञानिक विचार जशा पद्धतीनं व्हायला पाहिजे तसा झालेला नाहीये. कारण त्यांचे वकील संस्कृतात बोलणारे नव्हते, ते मराठीतच बोलणारे होते. म्हणजे संस्कृतात बोलणाऱ्यालाच महत्त्व मिळत गेलं. त्यामुळे भक्ती ही काहीशी दुर्लक्षित राहिली, काहीशी दुय्यम दर्जाचं अध्यात्म समजलं गेलं. कारण त्यात बहुजन समाज टाळ कुटत होता. सांप्रदायिक आहे जिथं अनेकांचा जे पॉप्युलर सिनेमा आहे तो हीन दर्जाचा सिनेमा, जो काल चालत नाही तोच उच्च दर्जाचा सिनेमा असं म्हणायचे आपल्याकडे कसं पद्धत असते. तसं भक्ती हे सर्वांचं लोकांचं असल्यामुळं समाजातल्या त्याला थोडंसं कमी प्रतीचं समजलं गेलं. पण आता तसं राहिलेलं नाही. भक्तीचा खूप चांगला अभ्यास केला जातो. अ, अलीकडे माझ्या वाचनामध्ये अ, एक जयंत लेले म्हणून मोठे समाजशास्त्रज्ञ होऊन गेले. 2 महिन्यापूर्वी ते वारले. कॅनडामध्ये त्यांचं करिअर झालं सगळं. पुण्यातलेच ते मूळचे. अनेक विषयांवर महाराष्ट्राच्या राजकारणावर विशेष करून त्यांनी फार चांगलं लिहिलं. पण अलीकडे त्यांचं पुस्तक मिळतच नव्हतं मला. पण तुकारामांवरचं त्यांचं पुस्तक आहे. तुकाराम हे कसे क्रांतिकारी कवी होते हे अतिशय चांगल्या भाषेत सांगणारे असं जयंत लेलेंचं पुस्तक आहे. ते आता मी वाचतोय. आणि त्यावरनं तुकारामावर स्कॉलरली लेख कसे लिहावेत, आपल्याला जे वाटतं एखादी गोष्ट ती मांडावी कशी तत्वज्ञानाच्या भाषेत, सामाजिक शास्त्रांच्या भाषेत, हे शिकायसाठी जयंत लेलेंचं मी वाचतोय तुकारामांवरचं पुस्तक. ते असो. आपण आज भक्तीच्या संबंधातलेच ज्ञानात्मक असे अभंग बघणार आहोत. पहिलाच तुम्ही हा अभंग बघा. ह्यामध्ये एखाद्या ज्ञानी माणसाचा जसा अधिकार असतो तो कसा तुकारामांमध्ये दिसतोय ते बघा. नव्हे आम्ही आज कालीची, आम्ही आजकालचे नाहीच आहोत. आम्ही आजकालचे नाही आहोत हे हे अफाट ज्ञान आहे. म्हणजे आम्ही आजकालच्या स्वतःला वाटतं मी 1963 साली जन्मलो आणि काहीतरी आता 2063 साली मरणार. ह्याचं हे जे आहे आज आणि काल त्याच्यात जो अडकून राहिलेला आहे तो देहात अडकलेला आहे, तो वर्तमानात अडकलेला आहे, तो काळात अडकलेला आहे, तो देशात अडकलेला आहे. ह्याच्या पलीकडचंच अध्यात्म आहे असं कायम सांगण्याचा प्रकार आहे. तर तुकाराम सुरुवातच अशी करतात महाराज. नव्हे आम्ही आजकालचे, आजकालचे आम्ही नाही आहोत. काची कुची चाळवणी, आता हा त्या काळचा काहीतरी शब्द आहे. पण कचकड्याचा जो मधला जो कच आहे तसा तो काची कुची आहे. काची कुची चाळवणी काहीतरी कचकड्याचे आम्ही आम्ही नाही आहोत. जसे चिखलाचे गोळे असतात, त्यांच्याकडे प्लास्टिक नव्हतं, आपल्याकडे आता प्लास्टिक आल्यामुळे आम्ही कचकडा हे प्लास्टिकला शब्द वापरायला लागलो. शब्द जुना आहे तो. तर हे मातीचा गोळा एखादा असतो जो आत्ता बनतो मग थोड्या वेळानं पडून जातो, त्यातले आम्ही नाही आहोत असं सांगण्याचा प्रकार आहे. एके ठाई मूळ डाळ, ठावा सकळ आहेस. आम्ही तुला पूर्ण ओळखतो, कारण आमचं आणि तुझं मूळच एक आहे. आता हे बघा बरं, काय काय ज्ञानाची अवस्था आहे. का भक्तीतून आलेल्या बहुजन समाजातल्या संतांना काय पद्धतीचा अधिकार प्राप्त झालेला आहे. विठ्ठलालाच ते सांगतायत, एके ठाई मूळ डाळ, ठावा सकळ आहेसी.
पूर्णपणे आम्हाला तू माहिती आहेस, कारण तुझं आणि आमचं मूळ एकच आहे. आपण एकच आहोत, असं असं सांगत. आता आता अहम ब्रह्मास्मी म्हणणं काय? आणि ठावा सकळ आहेसी एके ठाई मूळ डाळ, तुमचे आमचेसे काही भिन्न नाही वाटले. देवा, तुझं आणि माझं काहीतरी वेगळं वेगळं आहे असं वाटणंच आता बंद झालेलं आहे. सगळा तू मीच झालोय आणि सगळा मी तूच झालेला आहे. आता ह्याच्यापेक्षा ज्ञानाची अवस्था वेगळी नाही. तुमचे आमचेसे काही भिन्न नाही वाटले, तुका म्हणे जेथे असे तेथे दिसे तुमचा असा. आणि अतिशय मोठं वाक्य आहे हे. म्हणजे तुमच्यासारखं असं असं म्हणत नाही ती ती त्यात थोडासा फरक आहे. तुका म्हणे जिथे असे तेथे दिसे तुमचा असा. मी तुमचाच आहे असं मला वाटतं. मी आणि तुम्ही एक आहोत असं 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 म्हणत नाही. ते ते भक्ताचा नम्रपणा बघा बरं. म्हणून ज्ञानदेवांनी म्हणलंय की हो, तुम्हाला ज्ञानांना ज्ञान झालं असेल ना, तर ते ज्ञान टिकवायसाठी तुम्हाला भक्ती पाहिजे, असं असं ज्ञानदेवांनी सांगितलं. तुकारामांनी ते सगळं जाणून घेतलेलं आहे आणि ज्ञानाच्या अत्युच्च अवस्थेत ते म्हणतात, आता मी तुझा अंश झालोय असं मला वाटतं. आता आता मी तुमचा साथ, जिथं जिथं आम्ही कोणत्याही परिस्थितीत असलो तर आम्ही तुझेच अंश आहोत असं आता मला वाटायला लागलेलं आहे. ही ज्ञानाची खरी भक्तीतनं, नामातनं, शुद्ध चारित्र्यातनं, जनतेबद्दलच्या सेवेच्यातनं, सगळ्या भावनातनं, अहंकाराचा जेव्हा तुमचा पूर्ण लयाला जातो अहंकार, तेव्हा ही अवस्था येते. तुका म्हणे जेथे असे तेथे दिसे तुमचा असा. आता तुमचा असा म्हणजे तुमच्यासारखा म्हणता येईल, पण तुमचा असा म्हणजे तुमचाच अंश म्हणून मी वावरतोय असं असं वाटतं. आणि हे अर्थाचे अनेक अभंग तुकारामांचे. आता इथंपर्यंत पोहोचण्याचे जे अनेक मार्ग आहेत, त्या मार्गांवरची, इतर मार्गांवरची टीका हा एक तुकारामांचा. कारण इतर मार्गाला लोक जात होते ना, तर त्यांना सावध करायला पाहिजे. ज्ञानाच्या मार्गाला जायला सांगणार की बाबा तुला तो आतून आदेश आहे का ज्ञानाच्या मार्गाचा, नाहीतर भक्ती कर. तर सगळ्यांना भक्तीकडे कसं आणायचं? कारण भक्ती सोपा मार्ग आहे, प्रापंचिकाला सुद्धा करता येईल असा आहे. आणि त्यामुळे ज्ञानाच्या मागे लागलेले माणसं विनाकारण वैराग्याच्या मागे लागतात आणि मग दंभ जन्माला येतो. विनाकारण ब्रह्मचर्याच्या मागे लागतात, दंभ जन्माला येतो. म्हणून तुकाराम त्यांना काय सांगतात बघा: नव्हे ब्रह्मचर्य बाईलेच्या त्यागे. बायकोचा त्याग करून कुठेतरी काशीला निघून गेला म्हणजे काय तुम्हाला देव भेटेल असं नाही, असं स्पष्ट तुकारामाने सांगितलेलं आहे. तो प्रचलित असलेल्या समजुतींना धक्का कसा द्यायचा आणि त्यांना मार्गावर कसं ठेवायचं, सगळ्यांना सगळा प्रपंच कसा सांभाळायचा समाजाचा. नव्हे ब्रह्मचर्य बाईलेच्या त्यागे, वैराग्य वावुगे देश त्यागे. अहो, देशाचा त्याग केला म्हणजे आपला भाग सोडून कुठेतरी निघून गेला म्हणजे काय वैराग्य झालं? तुम्हाला काहीतरी भगवी कपनी घालून आपला धंदा सोडला, बायको सोडली, पोरं सोडली आणि कुठेतरी काशीला जाऊन बसला म्हणजे आता मी ब्रह्मचारी झालेलो आहे आणि मी माझा देश सोडलेला आहे आणि गंगेच्या किनारी येऊन बसलेलो आहे. काय शहाणपणा झाला नाही म्हणले ते. नव्हे ब्रह्मचर्य बाईलेच्या तागे, वैराग्य वाऊगे देश त्यागे. काही नाही, तुमचा भाग सोडला आणि तुमचा संसार सोडला म्हणजे तुम्ही फार शहाणे ज्ञानी झाला असं काही होत नाही म्हणले. दंभ निर्माण होतो. काम वाढे भय वासनेच्या द्वारे. वासना जिंकणं महत्वाचं आहे. बायकोला कुठेतरी सोडून देऊन कुठेतरी एकटात जाऊन बसणं आणि देशाला सोडून जाऊन आणखीन कुठेतरी गंगेच्या किनाऱ्याने हिमालयात गुहेत जाऊन बसणं, ह्याने काहीही साधत नाही असं म्हणणारे तुकाराम आहेत. काम वाढे भय वासनेच्या द्वारे, सांडावे ते धीरे आचा वाच. ते धीर, वासना ही धीरेनं धीर धीर धरून वासना सांडली पाहिजे. तुम्ही असाल तिथे असा, त्याच्यासाठी गुहेत बसा, नाहीतर इथे बसा. तुम्ही प्रपंचातच राहा, दिलेलं कर्तव्य करत राहा आणि नामाच्या जोरावर हळूहळू वासनेचा क्षय होऊ दे. कापवनी टिर्री शूरत्वाची मात. हे म्हणले अहो, कापवनी टिरी म्हणजे आमचं ग्रामीण जरा हा हे आहे प्रयोग आहे हा. म्हणजे शूरत्वाच्या बाता सांगताना सुद्धा टिर्री फाटेल अशी यांची अवस्था. म्हणजे कशाला यांनी शूरत्वाच्या मागं लागायचं? काही तुमच्यासाठी नाही आहे म्हणले ते शूरत्व. कापवनी टिर्री शूरत्वाची मात, केले वाताहात उचित काळे. काय म्हणले? वाताहात होईल. तुम्ही तुमचं जे नाही आहे त्याच्या मागे विनाकारण ढोंगणं लागू नका. तुम्ही सामान्य माणसं आहात आणि सामान्य माणसासाठी कलियुगामध्ये कीर्तन म्हणून सांगितलेलं आहे. तेच करूया आपण. भागवतात सांगितलेला मार्ग आहे, तोच आचरूया. तुका म्हणे करी जिव्हेसी विटाळ, लटिक्याची मळ स्तुती होता. आणि असे खोटे संन्यासी जे आहेत, म्हणजे खोटे ब्रह्मचारी जे आहेत, ज्यांनी केवळ बायकोचा त्याग करूनच ब्रह्मचर्य मिळवलेलं आहे, पण त्यांच्या मनातून वासनेचा त्याग झालेला नाही आहे, अशा खोट्यांची जर चुकून स्तुती जर झाली तर माझ्या जिव्हेला विटाळ व्हावा.
असं त्यांनी म्हटलेलं आहे. मला मला अशा लोकांची, कफनी घातलेल्या कफनीधारक संतांची मला मला स्तुती करायची नाही. मला सामान्य माणसाच्या रूपातले जे संत आहेत की ज्यांनी आपल्या वासनेवर नामाच्या आधारानं विजय मिळवलेला आहे, अशांची स्तुती मी करेन, त्यांनाच मी संत म्हणेन. असा हा तुकारामांचा अभंग आहे. अतिशय डोळ्यामध्ये अंजन घालायचं, दंभापासून तुम्हाला वाचवायचं आणि खरी निखळ भक्ती कशी असते ह्याच्याकडे न्यायचं, असं फार मोठं कार्य संतांनी केलं. तुकारामांचे हे असे त्यातले काही अभंग आहेत. अशाच अर्थाचा दुसरा एक अभंग आपण आता वाचूया. नको सांडू अन्न, मग अशी तेच म्हणलं होतं, नवे ब्रह्मचर्य बाईलेच या तागे. बायको सोडून कुठेतरी जाऊन बसला म्हणजे काय ब्रह्मचर्य होत नाहीत. आता तसंच सांगताय, नको सांडू अन्न. अरे उपवास करत बसू नको तू. उपवास केलास म्हणजे विठोबा तुला पावतो, हे चुकीचं आहे म्हणजे. आणि आपल्याकडे तर उपवासाच्या नावाखाली केवळ खाण्याचे प्रकार आपण बदलतो, त्याला उपवास म्हणतच नाहीत म्हणा. नको सांडू अन्न, नको सेवू वन. अन्न उगीच अन्नाचा त्याग करणं, घराचा त्याग करून वनात जाऊन बसणं, हा सगळा खोटेपणा आहे. हे जमायचं तर नाहीच नाही. दंभ आणि दुःखच पदराला येणार. त्यामुळे तुम्ही जर प्रामाणिक नसाल तर तुम्ही दांभिक होणार, आणि तुम्ही प्रामाणिक असाल तर फक्त दुःख तुमच्या वाट्याला येणार. कशाला तुम्ही हे करता? नको सांडू अन्न, नको सेवू वन. आणि मग काय सांगितले, मग काय कर, चिंती नारायण सर्व भोगी. तुझ्यातला जो भोगी आहे ना, तो तुझ्यातल्या भोगाच्या, तो सगळे भोग तू नारायणाला अर्पण कर. आणि प्रत्येक भोगामध्ये तू असं म्हण की हे नारायणाला मी अर्पण करतोय, नारायणाला अर्पण करतोय. हे मनापासून करायला लाग, की तुला तो फरक, नारायण फरक घडवून आणेल तुझ्या वागण्यामध्ये. आणि त्याचं नामस्मरण भोगाच्या समयी सुद्धा कर. नको सांडू अन्न, नको सेवू वन, चिंती नारायण सर्व भोगी. मातेच्या खांदी बाळ नेणे सीण, भावना त्या भिन्न मुंडाची. मुंडन केलेला संन्यासी असतो, त्याच्या भावना वेगळ्या असतात. त्याला असं वाटते की तोच त्यागाला निघालाय, तोच उपवास करतोय, तोच परमेश्वराकडे चाललाय. असं नाही म्हणे. आपण नामस्मरण करावं आणि ते विठोबाच्या हातात आपण स्वतःला सोडून द्यावं, आणि सगळं विठोबा करेल ते आपलं काहीतरी होतंय असं म्हणा. आपलं जे काही चाललंय ते विठोबा करतोय, अशा चिंतनामध्ये राहा. मातेची या खांदी बाळ नेणे सीड. मातेच्या खांद्यावर असतं बाळ ते. त्यानं त्यानं मातेवर सगळा भार टाकलेला असतो. त्या बाळाची जी भावना आहे तशी तुमची पाहिजे. तुम्ही विठ्ठलाला शरण गेलं पाहिजे, आणि विठ्ठल जे काही तुमच्या हातून घडवेल ते घडू दिलं पाहिजे. असा शरणभाव संतांनी शिकवला, सोपा. आणि मग परत परत सांगितलं, नको गुंपो भोगी. भोगात, याचा अर्थ भोगात गुंतून पडून रामराम म्हणायचं असंही करू नकोस. नको गुंपो भोगी, नको पडो त्यागी. त्यागाच्या जंजाळात सापडू नकोस, भोगाच्या जंजाळात पण सापडू नकोस. नको गुंपो भोगी, नको पडो त्यागी, लावणी सरे अंगी देवाची. सगळं देवावर टाक आणि निवांत राहा. नाम घे, देवावर सगळं टाक, आणि मनापासून टाक. जेवढं मनापासून टाकता येईल देवावर, तेवढं देवावर टाक. ईश्वर शरण हो, आणि आणि सगळं सुंदर होऊन जाईल. असा स्वतःचा अनुभव सांगतात. तुका म्हणे, शिष्याला सांगतात, तुका म्हणे, नको पुसो वेळोवेळा. सारखं सारखं विचारू नको, काय करू काय करू काय करू, मला सारखं विचारू नको. सांगितलंय ना तुला काय, तर तू सारखं सारखं विचारतो म्हणजे काय, महाराज ब्रह्मचर्य सुटणं झालं, मला काय, मला नाही काय जमेच ना, माझा काय विजयच येईना. सारखं सारखं विचारू नको. जे काही भोग तुझ्या वाट्याला येतात आणि तुझ्या भोगांमध्ये अडकतोयस, ते सगळं विठ्ठलच भोगतोय असं समज. त्यानिमित्तानं तरी विठ्ठलाचं चिंतन कर, आणि तो सगळं बघून घेईल. त्याच्यावर स्वतःचा भार सगळा तो टाकून दे. तुका म्हणे, नको पुसो वेळोवेळा, उपदेश वेगळा उरला नाही. ह्याच्यापेक्षा माझा वेगळा उपदेश काही नाहीच आहे. ह्या मार्गाने आता तू जायला सुरुवात कर. असा हा अभंग आहे. हा, तर आपण हा छोट्या गंधर्वांचा गाणं ऐकूया आपण. हा, त्या छोट्या गंधर्वांचं गाणं ऐकायच्या आधी आपण पूर्वी हा अभंग घेतलाय असं मला आठवतंय, पण तरी एकदा मी तो त्याचा टेक्स्ट वाचून दाखवतो तुम्हाला. अतिशय सोपा अभंग आहे. तर गोविंदाचाच छंद लावून घ्या. त्यानंतर तुम्हाला ब्रह्मचर्य करायचं कारण नाही, गुहेत जाऊन बसायचं कारण नाही, यज्ञ याग तर करायचं अजिबात कारण नाही, काहीही उपवास करायचं कारण नाही, वनात जायचं कारण नाही, काहीही नाही. फक्त विठ्ठलाचा छंद लावून घ्या. तर तो सांगणारा एक अभंग आहे, तो असा आहे. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. हा गोविंदाचा जर छंद तुम्ही लावून घेतला तर संपूर्ण स्वामीनी काया ब्रह्म केली, असं असं तुकारामांच्या निर्वाणाचं वर्णन आमच्या संप्रदायात असं केलं जातं. स्वामींनी काया ब्रह्म केली, देह घेऊन स्वर्गाला गेले असं जे म्हणतात, तर काया ब्रह्म झाली त्यांची. त्यांनी काया सोडली नाही, त्यांची कायाच ब्रह्म झाली. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया. मग गोविंद ते काया,
भेद नाही देवातया. तुमचा तुमचं शरीरच गोविंद होऊन जाईल आणि तुम्ही आणि गोविंद ह्यामध्ये फरकच राहणार नाही. फक्त गोविंदाचा ध्यास लावून घ्या. आनंदले मन. त्यानंतर तुमचं मन आनंदानं भरून जाईल. आनंदले मन, प्रेमे पाझरती लोचन. डोळ्यातून सारखं जे भक्तीच्या अत्युच्च अवस्थेला फक्त डोळ्यातून धारा व्हायला लागतात, कारण तो सारखा विठ्ठलाचा प्रत्यय यायला लागतो. आनंदले मन, प्रेमे पाझरती जीवन. तुका म्हणे आळी, जेवी नुरेची वेगळी. ती आळी असते ना, ती आळी सारखा त्या पाखराचा छंद तिनं घेतलेला असतो. असा हा आमच्या भागवतामध्ये वगैरे सगळीकडे तो येणारा हा भृंगाचा दृष्टांत आम्ही म्हणतो, की ती आळीच आळीच फुलपाखरू होऊन बाहेर पडते, कारण तिनं त्या पाखराचा छंद घेतलेला असतो. म्हणून ती पाखरू होते. असं 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 म्हणतात. तुम्ही विठ्ठलाचा छंद घ्या, तुम्ही विठ्ठल व्हाल. असं सगळा हा अभंग आहे. हा छोट्या गंधर्वांनी गायलाय. आपण ऐकूया. मला मला चाल सुद्धा मला वाटतंय फक्त छोट्या गंधर्वांनीच लावली असेल, कारण माहित नाही आपल्याला. ऐकूया. गोविंद 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 मनाला गलिया छंद मनाला गलिया छंद मनाला गलिया छंद मना हो लागलिया छंद मग गोविंद ते काया गोविंद ते काया गोविंद ते काया मग गोविंद ते काया भेद नाही देवातया भेद नाही देवातया भेद नाही देवातया गोविंद 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 मनाला गलिया छंद मनाला गलिया छंद मनाला गलिया छंद आनंद ले मन आनंद ले मन मन आनंद ले मन आनंद ले मन मन आनंद ले मन आनंद ले मन रागा मन आनंद ले मन आनंद ले मन आनंद ले मन आनंद ले मन मन आनंद ले मन प्रेम पाझरती लोचन प्रेम पाझरती लोचन तुका मने आये तुका मने आये जीवी मुराती वे गये जीवी मुराती वे गये दादा गोविंद 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 मनाला गलिया छंद मनाला गलिया छंद मनाला गलिया छंद आपण इथं थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरे. सुंदर.